गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह दॅट इज डिफरन्शिएशन. डेरिव्हेटिव्हलाच डिफरन्शिएशन म्हणतो. म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह काढण्याची जी पद्धत आहे त्याला डिफरन्शिएशन असे म्हणतात. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह हा कॅल्क्युलसचा पार्ट आहे आणि कॅल्क्युलस ही मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे. मॅथमॅटिक्सची ब्रँच अशी ब्रँच आहे की जे ब्रँचमध्ये एका क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर कशी डिपेंड आहे, म्हणजे समजा दुसरी क्वांटिटी बदलल्यानंतर पहिल्या क्वांटिटीमध्ये काय फरक पडतो हे शिकलं जातं. म्हणजेच उदाहरण द्यायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला. समजा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा एक फंक्शन आहे. या फंक्शनमध्ये तुला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. समजा ही एक्स आणि वाय. ओके, आता या क्वेश्चनमध्ये जर एक्सची किंमत तुम्ही 1 ठेवलात तर तुम्हाला y काय भेटेल, एक्सचा स्क्वेअर एकच भेटणार आहे. ओके, समजा y ची किंमत तुम्ही 2 ठेवलात तर काय येईल, 2 चा स्क्वेअर 4 येईल, म्हणजे y इज इक्वल टू 4 आलं. समजा 3 ठेवलात तर काय येईल, 9 येईल, आणि सेम 5 ठेवला तर काय येईल, 25. ओके, म्हणजे काय, x ची व्हॅल्यू जशी चेंज होत जाते तशी y ची व्हॅल्यू मध्ये सुद्धा फरक येत जातो. हा जो चेंज आहे हा चेंज शिकतो आपण डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातून. सिमिलरली फिजिक्स मध्ये तुम्ही शिकला असेल मित्रांनो की रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी काय असते. तुम्ही 9thला शिकले, 10thला शिकले, पाठ करतो आपण व्याख्या. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज अ ॲक्सेलरेशन. म्हणजे ते काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी dv/dx इज इक्वल टू a स्क्वेअर. इव्हन तुम्ही फिजिक्सच्या चॅप्टर मध्ये पण शिकला असाल की रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज ॲक्सेलरेशन. म्हणजे काय, समजा एक गाडी एका शहराहून दुसऱ्या शहरात जात आहे तर पहिल्या रेट ऑफ चेंज ऑफ टाइम असतो ते. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजा 5 मिनिटानंतर गाडी किती अंतरावर गेली, 10 मिनिटानंतर समजा 5 मिनिटानंतर 50 किलोमीटर गेली असेल, 10 मिनिटानंतर समजा 10 किलोमीटर गेले असेल, तर तो चेंज होतो. जसं टाइम वाढत जातो तशी गाडीचं व्हेलोसिटी पण वाढत जाते. व्हेलोसिटीमध्ये जो फरक येतो विथ रिस्पेक्ट टू टाइम तो म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन आहे. हे पण आपण डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातूनच शिकत असतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय महत्त्वाचं आहे हे मी सांगतोय आणि याचे ॲप्लिकेशन्स कुठं कुठं आहेत. तुम्ही फिजिक्समध्ये वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट हे जे काढतो आपण, म्हणजे डिस्प्लेसमेंटवरून आपण वेलोसिटी काढतो. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज अ वेलोसिटी, आणि रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज अ ॲक्सेलरेशन. हे दोन फिजिक्समध्ये कन्सेप्ट आहेत. इव्हन दो तुम्ही हायर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा समजा जर एखादा शेअरची व्हॅल्यू आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम कशी वाढते किंवा कशी कमी होते ह्याचा जर थोडा अभ्यास केला तर तुम्ही प्रोजेक्शन काढू शकता की काही काळानंतर ती वाढेल किंवा कमी होईल. ह्या सर्व वाईड ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हच्या मदतीने सॉल्व्ह केले जातात. तर मित्रांनो, आजच्या चॅप्टरमध्ये आपण फक्त डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा कसा काढला जातो हे शिकायचं आहे. आणि याचे ॲप्लिकेशन, याच्यानंतर एक चॅप्टर आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये आपण याचे ॲप्लिकेशन पाहणार आहोत. आणि हे उदाहरण सांगायचं असं मित्रांनो, जेव्हा समजा हा सर्कल आहे आणि ही रेडियस r आहे. ओके, ॲप्लिकेशनचे गणित पुढच्या चॅप्टरमध्ये आहेत. तर तुम्हाला एक बेसिक सांगतो की डेरिव्हेटिव्ह आपल्याला का शिकायचं आहे. याच्यामध्ये जेव्हा रेडियस चेंज होत जाते, ओके, जेव्हा रेडियस चेंज होत जाते तेव्हा एरियामध्ये चेंज येतो त्याच्या, किंवा परिघामध्ये पण चेंज येतो, पेरिमीटरमध्ये. हा जो चेंज किती प्रमाणात येतो आणि कसा येतो हे सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा डेरिव्हेटिव्ह महत्त्वाचा आहे. अशा अनेक ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे. कोणिक सेक्शनमध्ये पण येतोय, बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेशन आहेत. तर आजच्या चॅप्टरमध्ये आपण फक्त डेरिव्हेटिव्ह कसा काढला जातो आणि कोणत्या कोणत्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे ते शिकणार आहोत. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला काय करू, डेरिव्हेटिव्ह हा कसा दर्शवला जातो हे मी तुम्हाला अगोदर साईन सांगतो. डेरिव्हेटिव्ह दर्शवण्यासाठी प्रामुख्याने 3 प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह काढताना साईन कन्व्हेन्शन्स आहे. म्हणजे एकतर आपण असं लिहू शकतो d/dx ऑफ एक फंक्शन ऑफ अ फंक्शन f ऑफ x, किंवा असं लिहू शकतो सिम्पली df/dx. df/dx म्हणजे काय, तर फंक्शन मध्ये जो x वापरला व्हेरिएबल तो हा x कसा बदलत जातो तसं फंक्शन मध्ये काय बदल होत जातो हे शिकायचं आहे. त्याला असं पण लिहू शकतो आपण df/dx, किंवा सिम्पली असं लिहू शकतो f ऑफ x असं पण लिहू शकतो. हे झाले साइन कन्व्हेन्शन टू रिप्रेझेंट डेरिव्हेटिव्ह्स. ओके, मग हा झाली साइन कन्व्हेन्शन. याच्यानंतर आपण शिकायचं आहे की डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉइंट x. डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉइंट x म्हणजे काय, समजा एखादा फंक्शन आहे
आणि त्याची व्हॅल्यू एका पर्टिक्युलर पॉईंटला काय असते ते सांगण्यासाठी रिप्रेझेंटेशन असतं मित्रांनो. समजा df by dx ॲट अ पॉईंट x इज इक्वल टू a काढायचं आहे आपल्याला. तर आपण असं दर्शवलं जातो. म्हणजे आपण जेव्हा एखादा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो आणि तो जर डेरिव्हेटिव्ह ए पॉईंटला काय व्हॅल्यू दर्शवणार आहे हे जर काढायचं असेल तर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. अनलिमिटेड डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथे जिथे x आहे तिथे त्याची व्हॅल्यू जी आपल्याला असाइन केलेली आहे, समजा x इक्वल टू 1, x इक्वल टू 2 ते व्हॅल्यू तिथे ठेवायच्या आणि आपल्याला डिराइव्हड आन्सर भेटत जातं. ओके, हा झाला डेरिव्हेटिव्ह दर्शवण्याचे 3 साइन कन्व्हेन्शन्स आणि डेरिव्हेटिव्ह ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट कसं लिहितात. याला आपण आणखी एक प्रकार लिहू शकतो मित्रांनो. df अपॉन dx ॲट x इज इक्वल टू असं लिहिताना एक स्लॅश मारायचा आणि x इज इक्वल टू 1 असं पण लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन f विथ रिस्पेक्ट टू x ॲट अ पॉईंट x इज इक्वल टू 1 याचं असं वाचलं जातं याला. तर यानंतर आपण शिकायचं आहे की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आणि डेरिव्हेटिव्ह कसा काढला जातो. तुम्ही लास्ट चॅप्टरमध्ये शिकला असं आहे, लिमिट शिकलेला आहात. मी असं समजतो की तुम्हाला लिमिट येतंय. लिमिटची व्याख्या माहिती आहे तुम्हाला, लिमिट काय असतं. तर लिमिट जर माहित असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह काढता येते कारण तो बेसिक पार्ट आहे. आणि कॅल्क्युलसमध्ये 3 चॅप्टर आहेत, लिमिट, डेरिव्हेटिव्ह आणि कंटिन्युटी. मग लिमिट माहित असेल तर डेरिव्हेटिव्ह काढता येते आणि डेरिव्हेटिव्ह माहित असेल तर कंटिन्युटी आणि इंटिग्रेशन काढता येते. ओके, त्यामुळे लिमिट मला माहित आहे असं समजून मी आता डेरिव्हेटिव्हची व्याख्या घेतो. ओके, थँक्यू. आपण डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असे मित्रांनो, समजा f ऑफ x इज अ फंक्शन आहे, हे एनी फंक्शन आहे, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर आपण असं दर्शवू शकतो. आता साइन कन्व्हेन्शन मध्ये f डॅश ऑफ x असं दर्शवू शकतो. डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज रिप्रेझेंटेड बाय दिस f डॅश ऑफ x इज इक्वल टू, अशी डेफिनेशन अशी आहे की लिमिट h टेंड्स टू 0 means h is very small change in that function, means very small change near to this x. ओके, हे आपण लिमिट मध्ये शिकलेलं आहे. आणि f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. याचा अर्थ काय मित्रांनो, फंक्शन मध्ये एक स्मॉल चेंज, हा चेंज किती आहे तर इन्फिनिटली स्मॉल, दॅट टेंड्स टू 0, निग्लिजिबल चेंज आहे. मायनस दॅट फंक्शन मीन्स त्या फंक्शनचा काय आला, डिफरन्स आला. हा फंक्शन आहे याच्यामध्ये थोडा चेंज करून व्हॅल्यू लिहिली, पुढची व्हॅल्यू राईट हँड साईडची लिमिटची, आणि दोघांचा जर डिफरन्स घेतला तर काय त्या फंक्शनमधला चेंज येईल. आणि हा चेंज आपला डेरिव्हेटिव्ह मध्ये शोधायचा असतो. त्यामुळे ही फंक्शन, हे डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्हची. f ऑफ x इज f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. ह्या आपण लिमिट काढायला पण शिकलेलं आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण कोणत्याही फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. म्हणजे काय, समजा एक फंक्शन दिलेलं आहे f ऑफ x इज इक्वल टू sin x. हे एक फंक्शन आहे, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे मित्रांनो. त्या फंक्शन मध्ये जर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 साइन, जिथे जिथे x आहे तिथं काय करायचं आहे, x प्लस h घ्यायचं आहे. ओके, साइन काय आहे, x आहे, म्हणजे काय x प्लस h मायनस f ऑफ x म्हणजे सेम फंक्शन दिलेलं जे आहे ते आपला काय दिलंय, sin x दिलेलं आहे. त्यामुळे sin x अपॉन h. ओके, आता याच्यामध्ये लिमिट कसं काढायचं ते आपण गेल्या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करून याला सॉल्व्ह केला तर याचं उत्तर येईल मित्रांनो f डॅश ऑफ x इज इक्वल टू, जर फंक्शन sin x असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, f डॅश ऑफ x इज इक्वल टू cos x. हे कसं काढायचं आपण शिकणारच आहोत. जस्ट तुम्हाला एक माहिती म्हणून सांगितलेली आहे की डेरिव्हेटिव्ह कसं काढलं जातं. तर मित्रांनो, आपल्याला काही स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेले आहेत. आपला हे काही स्टँडर्ड व्हॅल्यू दिले आहेत, काही फंक्शन दिले आहेत, त्याची डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी आपल्याला बुकमध्ये काढून दिले आहेत. त्याची मी तुम्हाला जस्ट एक नोट्स किंवा तुम्हाला स्क्रीनवर एक हे देईन, फोटो दाखवेन. त्याच्यामधले जे डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत ते फंक्शनचे ते सर्व तुम्हाला पाठ असले पाहिजेत. आणि त्याचे प्रूफ वगैरे दिलेले आहेत, ते काय असं हवेतून आलेलं नाही. त्याचे प्रूफ ह्या फंक्शनचं हे म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून काढलेले आहेत. आणि यालाच म्हणतात
फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात? फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा जो फॉर्म्युला आहे याला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून कोणत्याही फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. तर मग काही स्टँडर्ड फंक्शन आहेत जी की आपल्याला भविष्यात मोठे डेरिव्हेशन करण्यासाठी यूज होणार आहेत. मग त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस असं न करत बसता त्याचे स्टँडर्ड जे व्हॅल्यू आहेत ते आपण काढून घेऊ. आणि ती काढून दिलेली आहेत ती मी तुम्हाला सांगतो, ती पाठ करा. ती पाठ झाल्यानंतर त्याच्यातले 1-2 फंक्शनचे मी डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युलाचं काढून दाखवेन फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हने. आणि मग आपण हायर प्रॉब्लेमकडे जाऊया. तर आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया. ओके, आता आपण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन पाहिलेली आहे. ओके, आता डेरिव्हेटिव्ह जसं आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहिलं होतं अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, तसं डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आहे. म्हणजेच काय म्हणतो मित्रांनो, समजा एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन फंक्शन आहेत. फंक्शन पॉलिनॉमियल फंक्शन असू शकतो किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू शकतो किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगरिथमिक फंक्शन, हे 4 फंक्शनचे प्रकार आहेत. ओके, समजा हा 2 फंक्शन दिले आहेत आपल्याला आणि हे अशा प्रकारे आहेत एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स असं फंक्शन दिलेलं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर मग कसं काढणार मित्रांनो, डी बाय डी एक्स हे आपलं स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह काढण्याचं सूत्र आहे. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू, सॉरी फॉर डिस्टर्बन्स, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय करायचं, सिम्पली डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस सेकंड फंक्शन. इट्स सो सिम्पल. ओके, जसं आपण कॉम्प्लेक्स मध्ये पाहिलं होतं तसंच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. तुम्ही राईट करतो डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे अगोदर काय करा, पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्या आणि नंतर दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. याला म्हणतात ऍडिशन टाईप. दोन फंक्शनचं ऍडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. सिमिलर आहे मित्रांनो, जर दोन फंक्शन मध्ये जर मायनस असेल म्हणजे एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स हे दोन फंक्शन आहेत आणि दोघांची वजाबाकी दिलेली आहे. याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स इज इक्वल टू, सेम आहे. वरचं जर प्लस होतं फक्त इथं काय येणार, मायनस येणार आहे. वरच्यामध्ये प्लस होतं म्हणून प्लस आहे, मायनस आहे मायनस आहे. इथं काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. इट्स सो सिम्पल. ओके, हे झालं डेरिव्हेटिव्ह काढण्याचं मायनस असेल तर. आता एक सर्वात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्याला म्हणतात प्रोडक्ट रूल. समजा दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे असं फंक्शन असू शकतं. लक्ष द्या इकडं, एक्स रेस टू 5 इंटू कॉस एक्स. हा कॉस एक फंक्शन आहे आणि एक्स रेस टू 5 हा एक दुसरा फंक्शन आहे. या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर काय, त्याचा एक प्रोडक्ट रूल आहे. तो प्रोडक्ट रूल आपण शिकूया. समजा एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन into g of x is another function. d by dx of दोन फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल याला म्हणतात प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल और लेबनिझ रूल. ओके, दोन नावाने ओळखलं जातं. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल इथं काय मित्रांनो, फर्स्ट आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन ॲज इट इज. Okay, and then after plus derivative of first function as it is, derivative of second. इथे लिहून दाखवतोय, derivative of first function d by dx of first function कोणता आहे, f of x आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या f of x आणि सेकंड फंक्शन as it is, याचा डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इंटू g of x. ओके, देन दोघांच्या मध्ये मायनस चिन्ह आहे, मायनस साइन यूज करायचं आहे. नाही सॉरी, याच्यामध्ये प्लस येतं, डिव्हिजन मध्ये मायनस आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन ॲज इट इज प्लस, आता काय करायचं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज ठेवायचं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन घ्यायचं. म्हणजे काय, एफ ऑफ एक्स ॲज इट इज मायनस नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज जी ऑफ एक्स. हे आहे प्रोडक्ट रूल. समजा आता हे तुम्हाला जर खूप आवडत असेल तर काय करा मित्रांनो, एक सिंपल ट्रिक आहे.
समजा एफ ऑफ एक्स ला तुम्ही यू म्हणू शकता आणि जी ऑफ एक्स ला व्ही म्हणू शकता. दिसतंय कसं? ओके. ओके. एफ ऑफ एक्स ला यू म्हणू शकता, जी ऑफ एक्स ला व्ही म्हणू शकता. मग जर याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला, एफ डॅश ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, तर मग यू चा डेरिव्हेटिव्ह कसं लिहू शकता तुम्ही? यू डॅश ने लिहू शकता आणि जी डॅश ऑफ एक्स म्हणजे जी एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा व्ही डॅश ने दर्शवू शकता. जर तुम्ही ही जे साइन कन्व्हेन्शन जे वापरले जर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलात तर हा जो फॉर्म्युला आहे तो असा बनतो मित्रांनो, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, म्हणजे दोन फंक्शनचं काय डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मल्टिप्लिकेशनच्या. तर काय येईल? फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह आपण कशाला दर्शवलाय? यू डॅश ने दर्शवलाय. म्हणजे काय येईल? यू डॅश. देन सेकंड फंक्शन ॲज इट इज आहे, जी ऑफ एक्स ॲज इट इज आहे, त्यामुळे सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे व्ही, यू डॅश इंटू व्ही प्लस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दॅट इज यू. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन कशाने दर्शवलाय आपण? व्ही डॅश ला दर्शवलाय, त्यामुळे यू इंटू व्ही डॅश. हे आहे सोपं, तुम्हाला पाठ करण्यासाठी सोपं देण्यासाठी हा आपण त्याला कन्वर्ट करू शकतो अशा पद्धतीने. ओके. तर यानंतर आहे कोशंट रूल. कोशंट रूल म्हणजे काय? तर दोन फंक्शनचा जर कोशंट असेल म्हणजे डिव्हिजन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, हे रूल खूप महत्त्वाचे मित्रांनो. आपण जेव्हा फंक्शन येतंय एकतर फंक्शनची ॲडिशन असते किंवा मायनस असतं किंवा प्रोडक्ट असतो किंवा कोशंट असतं, या चारपैकी असतात, तेव्हा आपण हा रूल यूज केला पाहिजे. ओके. तर आपण याच्या पुढच्या साईडमध्ये पाहूया की कोशंट रूल कसा असतो, जसं मी तुम्हाला काढून दाखवतो. ओके. कोशंट रूल. कोशंट रूल म्हणजे काय? जे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आणि जी ऑफ एक्स या दोघांचा जर डिव्हिजन म्हणजे भागाकार असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? तर मग डी बाय डी एक्स स्टँडर्ड आहे आपला, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर आपण शिकलो होतं की मल्टिप्लिकेशन ऑफ जर फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा होता? फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शन ॲज इट इज प्लस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सेम लाईन आहे पहिल्या सुरू, फक्त एक स्मॉल चेंज आहे, तुम्ही सांगतो तुम्हाला. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके. सेकंड फंक्शन ॲज इट इज, जसं आपण प्रोडक्ट रूल मध्ये शिकलं होतं तसंच आहे. आणि दोघांमध्ये काय फक्त इथं मायनस आहे, तिथं काय होतं? प्लस होतं, इथं मायनस आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. आणि आणखी एक चेंज आहे मित्रांनो, दिस होल डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर, जी ऑफ एक्सचा स्क्वेअर. ही आहे कोशंट रूल. म्हणजे जर दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये असतील तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज एफ ऑफ एक्स, सेकंड फंक्शन ॲज इट इज मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. आणि दिस होल डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. आणि फक्त इथं मायनस आहे. प्रोडक्टमध्ये ही सोडून वरची लाईन जी आहे सेम आहे, तर तिथं प्लस आहे, डिव्हिजनमध्ये मायनस येतं. अशानंतर काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत जे आपल्याला दिले आहेत पुस्तकामध्ये, जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉलिनॉमियल कसं असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या सर्वांची डेरिव्हेटिव्ह कशी प्रूव्ह करतात ती युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलनं करतात. मी तुम्हाला त्यातला एक फक्त प्रूफ सांगतो, साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा कॉस एक्स येतो, बाकीचे तसेच त्याचप्रमाणे सॉल्व्ह केलेले आहेत. आपला ही इम्पॉर्टंट का नाही आहे, त्या फॉर्म्युल्याचा यूज फक्त पुढे आहे, जे आपण खूप कॉम्प्लेक्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह शोधतो त्यावेळेस त्याचा यूज होतो. तर तुम्हाला स्क्रीनवर मी आता स्क्रीनवर एक स्लाइड दाखवतो, त्याच्यामध्ये जे फंक्शन दिले आहेत ते एकदा बघून घ्या आणि पाठ करा. वाटलं तर पाठ करणं गरजेचं आहे, पाठ असेल तर तुम्हाला पुढच्या वेळेस प्रॉब्लेम सोडवायला अडचण येणार नाही. त्यामुळे मी स्क्रीनवर दाखवतोय ती बघा. तोपर्यंत मी सोडत खोडून घेतो आणि साइनचा जो हे आहे साइनचं डेरिव्हेटिव्ह ते प्रूव्ह करण्यासाठी बोर्ड थोडंसं रिकाम करून घेतो. ओके. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल स्क्रीनमध्ये, त्याची नोट करून घ्या रायटिंगमध्ये आणि ते पाठ करा. तर आता मी त्याच्यातला जो पहिला जो त्याच्यातला हे आहे काय म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस,
त्याचा मी इथं प्रूफ करून दाखवतो. ओके, तर मग लक्ष द्या इकडं. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायचं आहे की समजा जर कोणता एक फंक्शन आहे, कॉन्स्टंट आहे, समजा d/dx ऑफ, समजा इथं आहे की a इज अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, कोणती पण एक नंबर आहे, 4, 5, 6, 10, -10 काही पण असू द्या. जेव्हा एखादा कॉन्स्टंटचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह करता तो विथ रिस्पेक्ट टू एक्स असतो, आणि कॉन्स्टंट मध्ये किंवा कॉन्स्टंटच्या सोबत तर एक्स नाहीये, त्यामुळे हा कॉन्स्टंट ॲज इट इज बाहेर असतो किंवा या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ओके, ते पण फर्स्ट प्रिन्सिपल यूज करून केलेलं एक आयडेंटिटी आहे, ती आपण पाठ केली पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. समजा हाच कॉन्स्टंट एका व्हेरिएबल सोबत आला असेल, म्हणजेच काय, समजा 5x² हा आहे फंक्शन, हा 5 हा कॉन्स्टंट आहे पण हा x सोबत आहे, आणि इथं काय आहे की हा एक ए जो आहे कॉन्स्टंट तो एक सिंपल आहे, ज्यासोबत x नाही काही नाही. जो फक्त जर सिंगल असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं, आणि जर समजा एका व्हेरिएबल सोबत आला असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय करायचं मित्रांनो, हा 0 येत नाही. इथं काय होईल माहिती आहे का, हा जो 5 आहे तो कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह निघणार नाही, तो ॲज इट इज कसा राहील, 5 बाहेर येईल, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय होईल, x². हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, हे पाठ असलं पाहिजे तुम्हाला. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, आणि जर कॉन्स्टंट एखाद्या व्हेरिएबल सोबत असेल तर व्हेरिएबल ॲज इट इज बाहेर इंटू दोघांचा गुणाकार डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल दॅट इज x². आणखी एक स्टँडर्ड रूल आहे, d/dx ऑफ x⁻n हा पॉलिनॉमियल आहे, x⁻n हा पॉलिनॉमियल आहे. या पॉलिनॉमियलचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना एक रूल आहे, हा जो एक्सचा पॉवर आहे तो ॲज इट इज अगोदर लिहायचा n इंटू ए ॲज इट इज, एचा पॉवर काय करायचा, हा n अगोदर लिहायचा आणि एच्या पॉवरमध्ये एक मायनस करायचा, म्हणजे n-1. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण इथं काढू शकतो x² डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. हा पण युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह केलेला आहे, आणि ही आयडेंटिटी खूप महत्त्वाची आहे. त्याला कसं लिहिलं जातं, मल्टिप्लिकेशन प्लस मायनस दाखवलंय, जसं असं लिहिलं जातं n इंटू a⁻1. ओके, हे झाले 2 फॉर्म्युले. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करूया डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. d/dx ऑफ साइन x बरोबर युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय होतं, लिमिट s टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. ही आहे डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. आता त्याच्यामध्ये काय करा, जिथे जिथे x आहे तिथे h लिहायचे, त्याच्यामध्ये h प्लस लिहायचं. समजा या फंक्शनमध्ये लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h म्हणजे काय, साइन x प्लस h, साइन ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x ॲज इट इज दॅट इज साइन x अपॉन h. h ची व्हॅल्यू 0 आहे, h हा खूप स्मॉल आहे आणि टेन्स टू 0. मग जर तुम्ही ह्या फंक्शन मध्ये h ची व्हॅल्यू 0 ठेवलात तर काय येईल, डिव्हिजन मध्ये 0 येईल. आणि आपण लिमिट मध्ये शिकलेलं आहे की डिव्हिजन मध्ये 0 आपल्याला चालत नाही, कारण ते इन्फायनाइट होतं की इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये जातं. पण आपल्याला हा h कॅन्सल करावा लागेल. हा जर h कॅन्सल झाला तर आपल्याला याचं उत्तर भेटेल. त्यासाठी काय करावं लागेल, हे काही ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले आहेत, तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये शिकलेला आहात. साइन a मायनस साइन b आठवतोय का बघा. मी फॉर्म्युला इथं लिहितो, इथंच लिहून टाकतो. ठीक आहे, इथंच लिहितो मी. हे बघा, साइन a मायनस साइन b. हा फॉर्म्युला काय सांगतो, 2 cos a प्लस b अपॉन 2 इंटू साइन a मायनस b बाय 2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता अशी कंडिशन तुम्हाला या वरच्या इक्वेशन दिसते का बघा. समजा हा जर a असेल, हा b आहे, ओके, साइन a प्लस साइन b, तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. इथे लिहितो मी खाली, लिमिट s टेन्स टू 0 साइन a 2 cos a प्लस b
2 कॉस ए काय आपल्या इथं हा ए आहे आणि हा बी आहे, समजा हा एक्स म्हणजे बी आहे, तर ए काय येईल एक्स प्लस एच ए प्लस बी, बी म्हणजेच काय एक्स अपॉन 2 इंटू साइन ए मायनस बी, ए म्हणजे काय एक्स प्लस एच, बी म्हणजे काय एक्स दॅट इज मायनस असल्यामुळे मायनस एक्स अपॉन 2 दिस होल डिवाइडेड बाय एच ला एच राहील. ओके असं इथं. मग आता इथं बघा हा एक्स आणि हा एक्स 2x होईल आणि हा एक्स आणि हा एक्स प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होतात, म्हणजे इथं काय उरतं मित्रांनो फक्त एच उरतं h/2 आणि इथं काय होतंय 2h. लिमिट h टेन्स टू 0 2 cos 2x प्लस h x प्लस x 2x, म्हणजे आपण सेपरेट हा 2 पण लगेच सेपरेट देऊन टाकूया, म्हणजे काय होईल बघा समजतंय का बघा 2x डिवायडेड बाय 2 प्लस h डिवायडेड बाय 2. ओके हे आलेलं आहे इंटू साइन हा एक्स काय झाला उरला काय फक्त h/2. ओके आणि डिवायडेड बाय h ॲज इट इज. आता मित्रांनो तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल लिमिट x टेन्स टू 0 साइन x अपॉन x इज 1. स्टँडर्ड आपण शिकलेला होता, इथं बघा घेतो मी लिमिट x टेन्स टू 0 साइन x डिवायडेड बाय x इक्वल टू 1. म्हणजे लिमिट जर x टेन्स टू 0 असेल आणि साइन x अपॉन x असेल तर त्याचा आन्सर येतो 1. सिमिलर कंडिशन आपल्याला इथं दिसते बघा लिमिट h टेन्स टू 0 आहे साइन h/2 अपॉन h आहे. समजा याला जर h/2 केलं तर ह्या फॉर्म्युला दिसेल आपल्याला साइन x बाय x साइन समजा ए म्हणतात साइन ए बाय ए च्या फॉर्म्युल्यामध्ये येऊ शकतं. याला काय करावं लागेल आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल आणि 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. काही फरक पडतो का एका संख्येला मल्टिप्लाय आणि डिवाइड केला तर काही फरक पडतो का, काहीच फरक पडत नाही. आता काय होईल साइन x अपॉन x ह्या फॉर्म्युल्यामध्ये आलंय आपलं त्याचं उत्तर काय होईल आणि s टेन्स टू 0 आहे. ओके तर मग हे पूर्ण होल जे आहे हे इतकं याची व्हॅल्यू काय येईल 1 येईल. ओके हा 2 नाही येणार, हा 2 इथं येईल. ओके याची पूर्णची व्हॅल्यू येईल 1 आणि हा 2 डिनॉमिनेटर मधला आणि न्यूमरेटर मधला 2 कॅन्सल होईल. उरेल काय फक्त बघा लिमिट h टेन्स टू 0 कॉस ऑफ आणि हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल होईल कॉस ऑफ x प्लस h/2 आणि हा ह्याची व्हॅल्यू लिमिट अप्लाय केल्यानंतर 1 येते. त्या फॉर्म्युल्यानुसार हे 2 कॅन्सल झालं डिनॉमिनेटर न्यूमरेटर मधलं आणि इथं पण 2 कॅन्सल झालं, म्हणजे हा फक्त आपला इतकं उरलं. आता आपण तुम्ही डायरेक्ट s ची किंमत 0 ठेवू शकता कारण डिनॉमिनेटर आपला 0 येत नाही. इथं जे आपल्या इथं प्रॉब्लेम येत होता s ची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर आपला डिनॉमिनेटर 0 येतं आणि 0 आपला लिमिटमध्ये चालत नाही, तर ते इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये जातं. त्यासाठी आपण हा h कॅन्सल करण्यासाठी सगळी मेथड वापरलेली आहे आणि आता आपली h डिनॉमिनेटरला गेलेला आहे. आता डायरेक्ट आपण h ची व्हॅल्यू ठेवू शकतो. जर h ची व्हॅल्यू या फंक्शनमध्ये ठेवली तर काय होईल हा जो पार्ट आहे हा 0 होईल, म्हणजे उरेल काय फक्त cos x. दॅट इज पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ h इन दिस इक्वेशन इथे लिहा वी गॉट cos ऑफ x. कारण ही h ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर 0/2 इज अ 0. दॅट्स वाय वी गॉट द आन्सर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू cos x. नाही sin x इज इक्वल टू cos x. ओके आता हे जे प्रूव्ह केलंय तसेच हा जो फॉर्म्युला वापरलाय हा फॉर्म्युला किंवा असे लिमिट मध्ये शिकलेले जे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत ते वापरून तुम्ही जे कॉसचा आहे दॅट इज मायनस साइन, टॅनचा आहे सेक्स स्क्वेअर, कॉसचा आहे कॉसचा काय मायनस कॉस इंटू टॅन मायनस कॉस इंटू कॉट आहे. हे जे सर्व तुम्हाला आता साईडमध्ये दाखवले होते ते सर्व फॉर्म्युले प्रूव्ह केले आहेत. तुम्ही एकदा वाचून घ्या आणि मग आपण नेक्स्ट याच्यामध्ये काय करू याच्यावर ते प्रॉब्लेम घेऊ आता. ओके.